चा जो आहे हे कुशिवली गावात ग्रामपंचायत नारे कुंभार. आता कुंभारलीच्या शेंडेसाहेब तुम्ही सांगा जरा, कारण हे तर मला माहिती आहे जे आडेंचा वेळेला हे सगळं प्रपोजल होऊन सबमिट केलं गेलं होतं. याला पण 1.5 वर्ष झालेलं आहे. आणि मी जुक्कर साहेबांना सांगितली होती मला जरा एक कॉपी, त्यांनी मला दिलं होतं सर्व. माझं ते फॉर्मॅट मारल्यामुळे माझं ते मोबाईलमध्ये नाही आहे, तर ते परत जरा तुम्ही फॉलोअप करा. पाणी जसं आता आपण इथे टँक दाखवला, तिथे जर आपण त्या टँकमध्ये पाणी करून घेतलं की पाणी पण पूर्ण रिचार्ज होत राहील तिकडचा. आणि जसं तिकडे नारायणचं अजून कोण आहे इथे बसलेले नारायणचे, अजून कोण कुंभारलीचे कोण आहेत अजून, फक्त तू, अजून कोणी नाही आहे. दी जरा, कारण तिथे तुम्ही म्हणजे एकदम अर्जंटमध्ये हा काम करून घ्यायला पाहिजे, कारण हा सरफेस वॉटर आहे. हा सरफेस वॉटरचा आपला काही उपयोग होत नाही. परत तुम्ही जलसंधारणला कोण रिप्रेझेंट करताय, जलसंधारण डिपार्टमेंटला नाही आले ते, त्या वेळेला पण आले नव्हते. म्हणजे काय आहे जलसंधारण वाले काही विचारच करत नाही का? नाही नाही, जलसंधारण विषयी बोलणं झालं होतं. नाही पण तुम्ही फोन करून केलं होतं, पण आजचं पण माहिती असेल, पण यायला पाहिजे ना. जलसंधारणचा हा मेजर काम जलसंधारणचं आहे. कारण काय होते की रेन वॉटर हार्वेस्टिंगचं आपलं काही होत नाहीये, जलसंधारणचं आपण काही करत नाही. तर म्हणूनच आज जे फॉरेस्टवाले पण आपल्या सोबत बसले आहेत त्यांना पण तेच सुचवलं गेलं की जिथे जिथे, जसं आता पहिला तर आपण वन विभागला हे पण सुचवलं आहे की जे कुठला गाव कुशिवली जिथे आपला बंधाराचा आहे तिथे आपण आधी गेबियन बंधारा सारखं करायचं. पण वन विभागकडनं आपल्या एक ट्रायपार्टाईट सारखं, म्हणजे आमच्या NGO, इरिगेशन डिपार्टमेंट आणि वन विभाग असं करून जर आपल्याला काही गेबियन बंधारा, कारण ती जी आपल्या मलंगडचा जो डोंगर आहे तिथेच आपण जर काही साठा तयार करू शकलो तर भूजल पण आपण चांगलं रिचार्ज शाफ्ट सारखं किंवा रिचार्ज करू शकणार तिथे, असं एक उद्देश आहे. आणि आपला CCT, जरा आपल्या भागात CCT करण्याचा पण खूप पोटेन्शियल आहे, पण आपण काही केलं नाहीये मला दिसलं. ते प्रायोरिटीमध्ये वन विभागनी CCTचं काम करायचं असं लिहा जरा, कारण CCTचं काम केलं की जास्तीत जास्त पाणी मुरणार. आणि त्या CCTचं जो करणं त्याच्यावर कसल्या प्रकारचं झाडं लावायचं ते पण आधी फाइंड आउट करून ते झाडं लावायचं काम चालू करा. पावसाचा अगोदर हे सगळं काम कम्प्लीट व्हायला पाहिजे, म्हणजे गेबियन बंधाराचा ॲज वेल एज आपला CCTच्या आपल्या वन विभागनी करायलाच पाहिजे. मला वन विभागच्या अजून एक वन विभागच्या फक्त फायर हे करणे आणि अतिक्रमण, ते अधूनमधून अतिक्रमण काढणे. जे अतिक्रमण होतोच कसं काय, जर आपल्याकडे एवढा ऍप आहे, सर्व काही आहे. कसल्या ऍपचं नाव काय आहे आपल्या ऍप जे दाखवत होते ऍप, आता ते जे फोनवर आपल्याला ऍप दाखवलं त्या ऍपचं नाव काय, KML फाईलचा जो ऍप आहे ते काय सगळ्याच गावाचं नाही ते, जे काही आहे ज्यांच्या आहे. आता उसटणेकडे आपल्याला दिसतच होता तिकडचा, म्हणजे जिथे आहे तिथे तरी तिथे पण कसं होतं मग जे काही आपला अतिक्रमणचा, हे सगळं अतिक्रमण. आणि ह्याशिवाय आपण काही जलसंधारणचं काम, जसं आता काही क्षेत्रात आपल्याला हे आपल्या आदिवासी पण आहेत, त्या आदिवासींचा पण वनपट्टेचा जेव्हा तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणाले फक्त 3 जणांना वनपट्टे, पण जर आपल्याकडे 60 आहे लोक, मग 3च वनपट्टे कसे काय, तर त्याच्यात पण कसं फॅसिलिटेशन होणार मॅडम. आदिवासी प्रकल्पचे पण कोणी आले नाही, आदिवासी प्रकल्पचे पण कोणीतरी आपल्या सोबत असायला पाहिजे होतं. म्हणजे ते आपल्या जिथे जिथे आदिवासींचं हे आहे गावं आहे तिथे त्यांच्या म्हणजे जे स्कीम्स राबवायला पाहिजे. आणि असं वनपट्टेचा वगैरे यूज करून त्यांना लाईव्हलीहूडसाठी कसं चांगलं होईल. आणि त्याच्यामुळे हा जो एक खूप मोठा संधी आहे, त्याला जाणूया नदीशिवाय कुठलाही GR असं नाही आहे जिथे एकत्र सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंट येऊन काम करण्याची संधी आहे. तर म्हणून याच्या अंतर्गत आहे, म्हणून आपण असं प्रकारच्या मिनिट्स पण आणि जर आपण असं आदिवासी प्रकल्प, जलसंधारण यांना सगळ्यांना सांगून जर हे सगळं कामं होऊ शकलं, कारण आता आज फेब्रुवारी महिना आहे, 4 महिना आपल्याकडे आहे, म्हणजे त्याच्यात आपल्याला सर्व आधीपासून CCT आधीच तयार व्हायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून पाऊस आला की त्याच्या अगोदर थोडासा आपण हे करू शकतो, झाडं बिडं लावायचं ते, म्हणजे आपल्याला एक पाणीचं जलसंधारण आणि पर्क्युलेशनचा पण चांगला होईल. कारण आज जो दिसतोय की आपल्या गावाचा 400, 300 ते 400 फुटावर लागतोय, जिथे की 80 फुटावर पाणी लागायचं.
आता 400-500 वर आलाय. म्हणजे विचार करा पुढे किती भयानक परिस्थिती आहे. कारण आपल्या गावात आपल्याला किती 60 ते 70 बोरवेल्स आहे म्हणाले. हा तर मग लिहा कुंभारलीमध्ये 45 बोरवेल. मग एवढा बोरवेल मारलं कसं, ग्रामपंचायतनी अलाव कसं केलं आणि हे सगळं होतोच कसं. आता तू काय वादविवाद करू नको, हे पॉइंट मध्ये लिहायचंय. हा वादविवाद नंतर करू, कारण हे लक्षात राहील आपल्या की एवढा बोरवेल पेक्षा आपण लक्ष कशात घालायला पाहिजे होता, जलसंधारण. हा गायमुखचा पाणी जो एवढा वाया जातोय वर्षानुवर्ष, ते सगळं आपल्याला साठवण करायला पाहिजे होता. जिथे की आपल्याला ऑलरेडी एक साठवण टँक, ऑलरेडी नॅचरल साठवण टँक आहे, जिथे आपण ग्रेडियंट पद्धतीने जर गायमुखचा पाणीला पण घेतलं तर ती एक आपल्याला सरफेस वॉटर, दुसरा पावसाचा पाणी, तिसरा आपल्या तिथे पूर्ण वनविभागच्या क्षेत्र आहे, सीसीटी, वनतलाव, असे प्रकारचे वेगवेगळं कार्य करून आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे जिथे आपला हा बोरवेल्स पण जर आहे तर बोरवेललाच आपण रिचार्ज केला असता. बोरवेल सर्वर बोरवेलला रिचार्ज करा, पण रिचार्ज करताना पण त्याची एक प्रॉपर पद्धत आहे, त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. म्हणजे सॉइल फिल्ट्रेशन थ्रू ती व्हायला पाहिजे. डायरेक्टली पाणी सोडायला नको. आपला जेव्हा पाणी याच्यात जातो आपल्या बोरवेलला रिचार्ज, सर्व जेवढे बोरवेल्स आहेत त्याला रिचार्जचा प्रोव्हिजन करा. म्हणजे ॲटलिस्ट आपला GSDA आणि GSDA आपण आता हे दिलंय की इकडचा जो GSDAचा जो पूर्ण सिनॅरिओ आहे ते आपले, काय नाव तुमचं? राजेश अवसरमल. हां, राजेश कौसरमल. हां, हे जे आले आहे रिप्रेझेंट करतायत GSDA, त्यांना सांगितलं गेलं आहे आता ते ह्या रिजनचा सर्व GSDAचा हे आपल्याला देतील इन्फॉर्मेशन, डेटा अवेलेबल करून देतील. आणि काही मॅप त्यांना मी आता दाखवले की ते मॅपच्या स्वरूपात आपल्याला एक प्रॉपर सर्वे नंबर सकट आपल्याला डेटा मिळायला पाहिजे. आणि दुसरं त्यांच्याच डिपार्टमेंटकडनं आपल्याला की किती रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी काय केलं गेलं आहे याबद्दल पण माहिती. तिसरा जो जलयुग शिवार हा जो एक उपक्रम, याच्या थ्रू पण काय म्हणजे किती तलाव वगैरे जे आयडेंटिफाय केलं गेलं आहे जिथं डिसिल्टिंग व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल पण माहिती द्या. म्हणजे जलयुग शिवारच्या अंतर्गत काही लिस्ट आलेला आहे GSDA डिपार्टमेंटकडनं, त्यांचा जो रेन वॉटर हार्वेस्टिंग सेल आहे त्यांच्याकडनं. तर तिथून आपल्याला समजायला पाहिजे कुठे कुठे डिसिल्टिंग करायचं आहे. तर असं हा जो पूर्ण आपल्याला पाणीचं कसं प्रयोजन, कारण आपण एवढा चांगलं मलंगड एरिया सारख्या जागेचं नजीक आहोत जिथे वर्षाचा पण किती रेनफॉल होतो, किती MM आहे अप्रॉक्सिमेटली? 100 इंच 250. त्याच्यापेक्षा जास्त असणार, 250 ते 3000 ॲव्हरेज आहे. 3000 पर्यंत. हां, म्हणजे 300 एवढा सेंटीमीटर. हां, 300 सेंटीमीटर आणि 3000 पर्यंतचा आपल्याला एवढा आपला पोटेन्शियल आहे रेन वॉटरचा. तर आपण ते पाणी आपण काही संचय करतच नाही. याच्याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे की एवढा पावसाच्या वेळेला आपल्याकडे पाणी आहे, तर कसं आपण वॉटर मॅनेजमेंट करणार, वॉटर स्टोरेज कसं करणार, वॉटर कॉन्झर्वेशन कसं करणार, याच्या बाबतीत पूर्ण लक्ष ह्या रिजनमध्ये व्हायला पाहिजे. तिसरा जो सर्वात इम्पॉर्टंट की उसटणेकडनं जेव्हा आपण हे होतो तो उसटणे आणि ओसटणे आणि कुठला दुसरा गाव जिथे डम्पिंग ग्राउंडचं हे झालेलं आहे, करवले, आणखी उसटणे आणि करवले म्हणून वाडी पण. हां, तर ह्या गावात जो एरियाला पूर्ण याच्यासाठी घेतलं गेलं आहे गार्बेज डम्पिंगसाठी, ते गार्बेज डम्पिंग न होऊन, कारण बाहेरच्या कचरा गार्बेज आपल्याला कशाला त्याचा त्रास आपण घ्यायचं बाहेरवाल्यांचा कचराच्या, त्यापेक्षा जर आपली ही गुप्तचरण लँड होती आणि त्याला MMRDA जर दिलं पण गेलं असेल तर त्याच्या अंतर्गतच गावातलं डेव्हलपमेंटचा काहीतरी काम व्हायला पाहिजे, याला डम्पिंग ग्राउंड न करता. तर त्याच्यासाठी लवकरात लवकर जर काही आराखडा तयार करून काय काय डेव्हलपमेंटल वर्क होऊ शकते, कारण ह्याच्यासाठी 2 वर्ष आधी तहसीलदार बरोबर DVO तहसीलदार आणि सगळ्यांच्या उपस्थितीत ऑलरेडी स्नेहल दोंदे मॅडमनी लिहू शकतो की त्यांनी सुचवलेलं पण होतं की आपण जर ह्या जागेचा, कारण हा गाववाल्यांसाठी आहे, गुप्तचरण लँड म्हणजे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी हा लँड असतो, त्याच्यात जर आपण टायमावर डेव्हलपमेंटली काही आपण प्रपोजल जर सबमिट केलं तर जास्त बरं होईल. आणि आत्ता जर ह्या प्रोसेसमध्ये हा जर लँड MMRDA दिला पण गेला असेल तर MMRDA मदत करावं.
अशा प्रकारचं डेव्हलपमेंटचे काही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायला. तर आता आपला प्रपोजल असं पद्धतीने व्हायला पाहिजे की ते डम्पिंग ग्राउंड न करता, कारण डम्पिंग ग्राउंडचं का नको करायला, तिथे 2 नदी पण वाहते, ते गवरमुखी, आपली जी 2 गवरमुखी ती नदी आहे ते नावली, त्या नदी पण प्रदूषित होणार. आणि बरोबर तिकडनं आता ते आपला कुशिवलीचा पण बंधाराचा जो प्रपोजल आहे हे सगळं पण दूषित होणार, त्याच्या लिचेटणी वगैरे. तर पुढचा विचार करून की हा असा प्रकारचा गार्बेजच्या प्रदूषण होऊ नये, तर अशा प्रकारचा गार्बेजच्या पुढे जाऊन कसल्याही प्रकारचा नदी प्रदूषित होऊ नये, पर्यावरण प्रदूषित होऊ नये, माती प्रदूषित होऊ नये, वन विभागावर परिणाम होऊ नये, याच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे की हा जो डम्पिंग ग्राउंड करायला जो प्रस्ताव दिला गेलाय ते पूर्णपणे स्थगिती करून आणि हा MMRD यांनी गावाच्या विकासासाठी कसल्या प्रकारचं जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, म्हणजे ज्याच्यात आपल्याकडे पब्लिक हेल्थ सेंटर आहे का, PHC आहे का, हॉस्पिटल आहे काही, तर तसं प्रकारचं एक हॉस्पिटलसाठी किंवा शाळा, हे आपल्या नाही पण ती त्या ठिकाणी मला असं समजते की काहीतरी एक आदिवासींचा शाळा पण आहे जे त्याच्यात जातोय, तर त्या ठिकाणी ते आदिवासींसाठी एक चांगलं शाळा, आणखीन त्यांच्यासाठी ते जे हॉल वगैरे जे पाहिजे असतात, काय हॉल म्हणतात त्याला, समाज हॉल, असं प्रकारचं काही एक गोष्टी करून देणं गरजेचं आहे. समाज हॉल. मग परत जर आपल्याला अजून विचार करा की तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंटसाठी काय काय म्हणजे तुम्हाला वाटतं की त्या जागेत आपण अजून काय करू शकतो. म्हणजे जर आपण विकासाचं म्हटलं तर आपल्याकडे काय नाहीये, जसं स्कूल, कॉलेज, हेल्थ सेंटर, हॉस्पिटल पाहिजे ना, चांगलं हॉस्पिटलच पाहिजे. तर असं प्रकारचा जर काही करून दिलं गेलं तर हा एक ग्राउंड पाहिजे मुलांच्या खेळण्यासाठी, तर असं प्रकारचं जर काही सोयी सुविधा करून दिलं गेला तर ते जास्त बरं होईल आणि डम्पिंग ग्राउंड होऊ नये असा आजचा आमचा विचार मांडला गेला, असं करून हे करतेला. तर हा झाला उसटणे, वाडी आणि करवले, असं ह्या गावात जो लँड किती 100 एकर की किती आहे, हा त्या 100 एकरचा जागेत हे असा प्रकारचा जर त्या डम्पिंग ग्राउंड ठिकाण, तू सर्व पॉईंट लिहिला ना की डम्पिंग ग्राउंड काय काय नुकसान होणार ते लिहिला ना. नाही ते आहे माहित आहे, उल्हासनगर KDMC अंबरनाथचं पण चाललं होतं, पण KDMC त्यांच्या काहीतरी वेगळं आता हे चाललंय, त्यांनी ते फिरवलं, आता इथे नाही येणार आहे. फक्त उल्हासनगरच्या त्या कमिशनर बरोबर पण माझं बोलणं झालंय, ते पण नाही होणार आता, ते तर नाही. तर बघू आता, कारण मला जे सांगितलं गेलं आहे की हा MMRDA जे दिलं गेलंय इथे काही डम्पिंग ग्राउंड येणार असं नाहीये, तो जो वेस्ट टू एनर्जी हे जी प्लांट असतात तसं प्रकारचा प्लांट करण्याचा त्यांचा विचार आहे. पण हे करून सुद्धा आज दिल्लीला तुम्ही रिपोर्ट पाहिला असेल, जिथे असं प्रकारचा वेस्ट टू एनर्जीचा प्लांट्स आहे, लोक वैतागलेले आहेत, त्यानी काही होत नाही. तो वेस्ट टू एनर्जीचा जो प्लांट असतात त्याला ज्या पद्धतीने लावायला पाहिजे, ज्या पद्धतीने ऑपरेशन मेंटेनन्स व्हायला पाहिजे तसं करणं होत नाही आणि अजून जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर ते जरा लिहून घे, मी जे परिस्थिती सांगितलं ते पण, कारण डम्पिंग ग्राउंड नाही, त्यांनी मला काय सांगितलं, डम्पिंगचा प्रोसेसिंग, म्हणजे आम्ही काही इथे येऊन कचरा नाही जमा करणार, आम्ही कचराचा विल्हेवाट करणार, त्यांचं म्हणणं आहे. ते विल्हेवाटचा पण आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर इथे नको, दुसऱ्या गावातला कचरा येईल आपल्या गावात आणि येऊन विल्हेवाट करायचं इथे, आणि आपला जर जागा आहे तर आपल्या गावाचा सोयी सुविधासाठी व्हायला पाहिजे, ते दुसऱ्यांच्या कचऱ्याचं विल्हेवाटसाठी नको असं शब्दात घाल. कारण हा माझा रिपोर्ट SDO वगैरे सगळ्यांकडे जाईल, MMRDA पण एक पत्र याच्या बेसिसवर आपल्या गावाकडनं पण जाऊ द्यायचं मग, ठीक आहे. आता तिसरा काय केलं मग त्याच्यानंतर आपण गेलो या बघायला आपल्या हे जे बॅटरी स्क्रॅप आणि जो टेक्सटाईलचा, जेवढे बॅटरी स्क्रॅप आणि तो जो अजून एक काय मांचववाला काय त्याचं काय होतं, काय फॅक्टरी होतं ते, कलर होता पूर्ण शेजवान फूडचा ते काय जो युनिट आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट, शेजवान सॉसवाला आणि स्क्रॅप बॅटरी, हे तर 4-5 आपण बघितलं. हे सगळं बंद व्हायला पाहिजे इमिडिएटली. तर MPCB वाल्यांना बोलून त्यांच्याकडनं क्लोजर नोटीस घ्या आणि ते सर्व बंद करा.
पण बंद करणं हा आपला आजचा उद्देश नाहीये. आपला उद्देश आहे की जे म्हणजे ते का करतायत त्यांना एक ऑल्टरनेटिव्ह जो कृषी तालुका अधिकारीनी जे वेळोवेळी जे एक मार्गदर्शन करणे आणि जे काही फॅसिलिटी आहे, कारण त्या कृषी अधिकारीच्या अंतर्गत पण 2-3 प्रकारचं काहीतरी ते सोयीसुविधा देण्याचं प्रोव्हिजन आहे शेतकऱ्यांना, ते दिलं जात नाही. जसं एक सीडचं आहे, चांगलं सीड, फर्टिलायझर आणि बाकी खूप सारे अवजार वगैरेचं पण आहे. याच्या मदत करणं आणि मग इरिगेशनला हे करून कसं पद्धतीने पाणीचा योजना होईल, हे सगळं जर करून दिलं तर गाववाले कशाला हे सगळं करतील? त्यांना त्या म्हणजे परवडत नाही. आज ते पूर्ण वर्षभरात जे इन्कम व्हायला पाहिजे त्यामुळे ते करावं लागतंय. तर इमिडिएटली ह्याच्या अल्टरनेटिव्ह म्हणजे इरिगेशन रिलेटेड, ॲग्रिकल्चर रिलेटेड, शेती रिलेटेड जे काही आहे, कृषी तालुका अधिकारीच्या मार्गदर्शनाखाली इकडचा जो कृषी क्षेत्र आहे जो आता 60% आला आहे, त्याला 100% आपल्याला मेंटेन करायला पाहिजे. त्याच्यासाठी पाणीच्या सुविधा, सीड सुविधा, बाकीच्या जो फॅसिलिटी जो तालुका कृषी अधिकारीचा ऑफिसकडनं यायला पाहिजे ते मिळायला पाहिजे. तसंच आता जे तलाठीने आधी याच्यावर कारवाई, तलाठीने याच्यावर पुढाकार घेऊन हे जो स्क्रॅप आणि बाकी टेक्सटाईल युनिट जेवढे आहे ते आयडेंटिफाय करून त्यांनी तहसीलदारला इन्फॉर्म करायचं आहे. या आठवड्याच्या आत त्यांनी ते सगळं आपल्याला डिटेल प्रोव्हाइड करायचं आहे. तलाठी कोण आले? तुमचं नाव काय? यशवंत पिंगळे आज आले होते. ते कुठलं रिजन तुमच्याकडे? उसाटणे आणि फक्त उसाटणे आणि आंबे, उसाटणे आंबे. तुमचा? तुम्ही आंबे, तुम्ही उसाटणे. मग तुमचं नाव काय? विक्रम काबले. आपण कोण? तर ह्या भागातले फक्त 2 आले आहेत, पण बाकी ज्या ठिकाणचे जे बाकीचे गावात आपले जे मेनली ज्या गावात हे टेक्सटाईल युनिट्स आहेत, म्हणजे आता आपले कुठले नारायणचा पण आपल्याला ग्रुप ग्रामपंचायत आहे. कुंभारलीचा पण ग्रुप ग्रामपंचायत नाही, कुंभारली सेपरेट कुंभारलीमध्ये. आणि दुसरा ग्रुप ग्रामपंचायत खरडवर. 1 मिनिट, नाहीये असं बोलू नको. एक खरडचा आहे, एक नारायणचा आहे. हा, या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये देवडे आहे आणि ॲडिशनली जिथे आहे हा तलाठीचं काम असणार आणि तहसीलदार, नायब तहसीलदारनी याच्या कोऑर्डिनेशन करून आयडेंटिफाय करून ते बंद करणे गरजेचं. सर्व टेक्सटाईल युनिट्स, बॅटरी, स्क्रॅप बॅटरी आणि जे काही इलिगली चालणारे जेवढे हे आहे, पण त्याच्यासाठी ग्रामसेवक, ग्राम विस्तार अधिकारी यांच्या सहकार्याने हे सगळं आयडेंटिफाय करून कशाला काही चांगलं काम करताना घाबरायचं काय? कोणाचंही नाव लिहायचं काय? याच्या हे काढा, व्हॉट्सअप करा मला आणि सगळ्यांच्या डेजिग्नेशन आला का चेक करा. वनाचा आपल्याला कसा उपयोग करता येईल? झाडं जास्तीत जास्त लावण्याचा, जे आपल्या नदी काठावर, जसं आपण जेवढे नदीच्या काठा बघितलं त्या सगळ्या नदी काठावर झाडाचं, आणि तिथे जे शाळा वगैरे आहे त्या शाळांना हे करून शाळेला याचा हे द्या, म्हणजे दत्तक घेतल्यासारखा त्या स्ट्रेचच्या नदीचा त्याच्यावर ते झाडं वगैरे लावतील आणि ते जपणार आणि त्या आजूबाजूचा ऑटोमॅटिकली मग ब्युटिफिकेशन होईल त्याचा आणि नदी पण प्रवाहित होईल. असं त्या शाळेंनी याच्या रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचं आणि वन विभागनी झाडं वगैरे पुरवायचं जेणेकरून ते झाडं लागवणची काम होऊ शकते. आणि मेनली जो कृषी अधिकारीनी, इव्हन मला माहित नाही आता हा इरिगेशनच्या अंडरमध्ये येतं मला वाटतं, मायनर इरिगेशन. म्हणजे सपोज त्याला ड्रिप इरिगेशन करायचं की स्प्रिंकलर इरिगेशन, कृषीच त्यांना मदत करणार या सगळ्या याच्यासाठी. ते कृषी खात्याने ह्या सगळ्यासाठी मदत करावं असं हे व्हायला पाहिजे, असं तुम्ही करा.
दोन राहिला आता फक्त. सर्व झाले. Yes. तसं आता घ्यायला पाहिजे. हा, इथला सॅम्पल वॉटरवाल्यांनी पण घ्यायला पाहिजे. थंडगार गोड असं प्युअर वॉटर कुठे भेटणार नाही आपल्याला. पण तरीही असं परिस्थिती आपण करून ठेवलंय की असं वाया जातो पूर्ण. चला पटापट बाहेर या जरा, झालं की. या बाहेर या जरा. इथे बघा कसं वेस्ट जातो पूर्ण पाणी. हेच दाखवायला आणली. इरिगेशन डिपार्टमेंट, जलसंधारण म्हणून मला पाहिजे होतं. जलजीवन प्राधिकरण कुठे आहे? जलजीवन प्राधिकरण जे पाणी देतात सगळ्यांना. म्हणजे आता विचार करा की असं परिस्थिती की हा 24 तास ऍज वेल एज 12 महिने अशीच पाणी वाहते. आणि हा फोर्स तरी खूप जास्त होता. आता तर मी बघते कमी झालं थोडं, नाहीतर आधी खूपच जास्त होतं. हा चला, मला जरा कोणी पाणी जर बॉटलीमध्ये दिलं तर मी अजून पिणार आहे पाणी. हा तर नवीन आलेला आहे बांधलं, पण हा जुना. अच्छा अच्छा अच्छा, हा म्हणूनच मला नवीन वाटते. अच्छा. मी गेली होते आपण झुटे काढा आणि हे करा म्हणूनच. आपला एअर सेक्शन आहे डॅमचा. हां, तर हा डॅम आपला असा आहे सरळ. आणि अच्छा. हां, तिकडे आपलं साडे डॅम झालेलं आहे काम पोर्शन. कुठे? हे 2000. एक मिनट जरा साइड में हो ना तुम. तो जो इधर नीचे आ जा, इस तरफ आ जा. हाँ, कुठला अच्छा तो टावर त्याच्या खाली. ठीक आहे. अच्छा, तिथं इधर आ तेवढा जा, मेरे को portion थोड़ा झालेला देखना है. त्यावेळेस. हाँ, आणि इकडे थोडंफार खोदून ठेवलेलं आहे 2011-12 मध्ये. अच्छा. आतमध्ये 11-12 ने आतमध्ये. हा, म्हणजे 8-9-10 त्या टाइम मध्ये केलं. माहिती देऊ नका. इकडची भरणी झाली इथपर्यंत, पायाभरणी. म्हणजे 11 मध्ये तो काही पोर्शन तिकडचं झालेलं आहे. ते मला फक्त तिकडचं नाही, आम्ही इकडचं सांगतो. ठीक आमच्या आहे. जागा जिथे हा, गेल्या, तुम्ही आम्हाला तुमच्या जागेचं बोलताय, पण ते मला एक पूर्ण दृश्य दाखवतायत, पूर्ण दाखवतायत ते. हा, ओके. मग कसं आहे मॅडम, हे 10 कोटी जे बनावट खातेदारांनी हे केलेलं आहे. हा हा म्हणजे SDO कडे आम्ही पैसे जमा केले होते हा. आमच्या डिपार्टमेंटने. हा, तेव्हा बनावट काही खातेदार उभे करून इलिगल आधार कार्ड वगैरे, एक मिनिट बोलू, आपण बोलू. इलिगल आधार कार्ड वगैरे करून त्यांनी म्हणजे ते हे केलेलं. बरोबर. आणि त्याच्यात SDO ऑफिसर्स म्हणजे रिटायर्ड ऑफिसर पण इन्व्हॉल्व्ह होते. इन्व्हॉल्व होते. हो, त्यामुळे कसं ते आता आम्हालाही काय करता येत नाही. पण त्यासाठी कलेक्टरनी ऍडव्हान्स 10 लाख रुपयाची डिमांड केलेली होती. आणि ती 10 कोटीची. आणि ती ऍडव्हान्सची डिमांड आम्ही शासनाकडे पाठवली की द्या, जेणेकरून आपल्याला हे सुरू करता येईल. अच्छा. आणि यांचा पैसे देता येईल. आणि आता यांचा रेटचा जो प्रॉब्लेम आहे, ऍक्च्युली हा प्रॉब्लेम म्हणजे हा, जर आमच्यापेक्षा अजून दुसरं. कलेक्टरच सॉल्व्ह करू शकतील. बरोबर. किती रेट वाढवून बरोबर द्यायचा बरोबर. आणि काय करायचं. नाही, ते म्हणतात रेडी रेकनर मध्ये जे काही रेट्स आहेत त्याप्रमाणे पण दिलं तर, बिकॉज ऍज पर द GR नॉर्म्स ते म्हणतात, तर ते तरी द्या ना. ते ते म्हणतात आता ते पॉवर कलेक्टरला. बरोबर बरोबर. एसडीओ तर्फेच जे काही. गव्हर्नमेंटचं हे तुम्हाला सांगतो. आम्ही काय भांडत नाही. गव्हर्नमेंटचं ऐका नाही, रेडिएशनरच्या 5% तेवढं आम्हाला द्या. आणि आमचं 8% भूभाडा द्या. SDO याच्यात. तर तेच मी म्हणते ना, म्हणूनच अजूनही आपल्याकडे जे हे करायचंय. आज एक काम करा, आपल्या ग्रामपंचायत आणि नारायण या दोन्हीचं आपण एकत्र एकच ठिकाणी. मॅडम वाडीचा एक घ्या. वाडी ग्रामपंचायत, नारायण आणि उसाटणं. हा, उसडण्याचं पण सेपरेट आहे उसाटणे का? सेपरेट आहे ग्रामपंचायत. नारायण मग जरा ग्रामसेवक कोण आहे ती बोलून घ्या जरा. संतोष माझं मॅडम ते इथे आहे ना ठाण्याला. आपण इथलं नाही, बघून पण झाल्यावर त्यांच्या- उसाटणी ग्रामपंचायतला नाही तर नारायणला जाऊ मॅडम बसायला, तिथं बोलवून घेऊ. हा, तेच म्हणते, जे कोणी असेल तिकडचा रिप्रेझेंटेशन बोलवा. आजचा मिनिट्स तयार करू आणि तसं आपण देऊ.
ए हॅलो भाऊ, नदीचं काय नाव? या नदीला काय बोलतात? हा, ढोके नदी. हा ढोके गाव आहे म्हणून ढोके नदी का? अच्छा. देखिए नदी की हालत क्या है, ये पुल की हालत क्या है. और ऐसे लोगों को इस तरह से यहाँ पे कपड़ा वपड़ा धोने के लिए ये पूरा नदी का पानी को जो ये यूज़ कर रहे हैं. ओ बाई, या पाणी तुम्हाला घरी पाणी देत नाही का? पाणी हे करायला, मग प्यायला ही पाणी तर प्यायला पण आपण घेऊ शकतो ना. हा, इथेच हा पाणीच पिता पण या हा पाणीच.